हॅलो फ्रेंड्स, मी आहे निर्जा आणि मी तुमचं माझ्या चॅनलवरती पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. आज मी तुम्हाला मसाले भाताची रेसिपी दाखवणार आहे. झटपट असा मसाले भात आपण कसा बनवायचा आहे हे मी माझ्या पद्धतीने तुम्हाला आज दाखवणार आहे. त्याच्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते आधी मी तुम्हाला दाखवते. इथे मी काही भाज्या घेतलेल्या आहेत. त्याच्यामध्ये मी गाजर, बटाटा, कॉलीफ्लावर, शिमला मिर्च, फ्रेंच बीन्स, वांगं, त्याच्यानंतर थोडे मला वाटतं मी तोंडली पण घेतलेले आहेत आणि मटार. हे सगळं आपण रफली चॉप करून घ्यायचं आहे, उभं बारीक जसं तुम्हाला वाटेल तसं. आणि त्यानंतर इथे मी तांदूळ घेतले आहे. तांदूळ मी बेसिक घेतले आहे, म्हणजे मी बासमती नाही वापरणार आहे मसाले भातासाठी. ह्याच्यासाठी मी जो घरी रेग्युलर माझा राईस वापरते वाडा कोलम, तो मी राईस घेतलेला आहे. तो स्वच्छ धुवून तांदूळ मी असा घेतला आहे. त्यानंतर इथे मी बेसिक मसाले जे आपले असतात, हळद, हिंग, तिखट मसाला, मालवणी मसाला जो मी रेग्युलर यूज करते माझ्या जेवणामध्ये, त्यानंतर तेजपत्ता आणि जिरं घेतलेलं आहे, फोडणीचं आहे सगळं. त्यानंतर इथे थोडेसे काजू घेतलेले आहेत. हे ऑप्शनल आहे, जर तुम्हाला नको असेल तर तुम्ही नाही घेतले तरी चालतील. आम्हाला आवडतात मसाले भातामध्ये, म्हणून मी थोडेसे काजू घेतलेत आणि मी ते 10-15 मिनटासाठी भिजवून ठेवले आहेत. त्यानंतर इथे मी उभा चिरलेला कांदा घेतलेला आहे आणि टोमॅटो रफली चॉप करून घेतलेला आहे. आणि इथे मी एक पावडर मसाल्यांची, अख्खा मसाला जो आहे त्याची एक पावडर करून घेणार आहे. ती या आपल्या मसाले भातासाठी मेन असणार आहे. त्याच्यामध्ये मी दालचिनी, वेलची, काळी मिरी, त्यानंतर लवंग, धने असं मी घेतलेलं आहे. आणि ते आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे. आणि तुम्ही ते मिक्सरला देखील ग्राइंड करू शकता, नाहीतर मग तुम्ही ते खलबत्त्यात कुटून देखील घेऊ शकता. आणि जे रेग्युलर आपल्याला लागतं मीठ, चवीनुसार तेल वगैरे, ते मी तुम्हाला नंतर रेसिपी करताना दाखवते. चला तर मग आपण आता रेसिपीला सुरुवात करूया. चला तर आपण आता मी कुकर ठेवलेला आहे. मी हा राईस कुकरमध्ये करणार आहे. तर मी आता गॅसवरती कुकर ठेवला आहे आणि यामध्ये पहिलं आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे. मी एका हाताने शूट करते आणि एका हाताने रेसिपी करते, त्यामुळे थोडं समजून घ्या. आता जरा तेल तापलं की त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये जिरं आणि तेजपत्ता घालायचा आहे, ते मी घालते. गॅस बारीकच ठेवा. आणि हे थोडंसं तडतडलं जिरं की आपल्याला त्यामध्ये कांदा घ्यायचा आहे. आता या रेसिपीमध्ये मी आलं लसूण वगैरे काही यूज करणार नाही. तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही करू शकता. आता मी ह्यामध्ये कांदा ऍड करते. आता हा छान असा कांदा मी परतून घेईन. हा कांदा थोडासा नरम होईपर्यंत आपल्याला छान असा परतून घ्यायचा आहे. हे बघा, कांदा छान असा आता परतून झालाय. आता या स्टेजला आपल्याला यामध्ये टोमॅटो ऍड करायचा आहे. हा बघा, जो मी टोमॅटो घेतला होता. छान असा परतून घ्यायचा आहे टोमॅटो पण आपल्याला. आणि मी यामध्ये थोडंसं मीठ ऍड करणार आहे, म्हणजे टोमॅटो आणि कांदा लगेच सॉफ्ट होतील. अगदी नावाला. आता हे छान असं पुन्हा एकदा परतून घ्यायचं आहे. थोडं सॉफ्ट होऊ दे. त्यानंतर आपल्याला यामध्ये आपले बेसिक जे मसाले आहेत ते ऍड करायचे. हे बघा, आता छान टोमॅटो आणि कांदा सॉफ्ट झालेला आहे. आता मी तुम्हाला जे मसाले सांगितले बेसिक, हळद, हिंग आणि तिखट, हे आता मी यामध्ये ऍड करते. आता हे आपल्याला पुन्हा एकदा छान असं परतून घ्यायचं आहे. हे बघा, थोडा वेळ मी असंच ठेवते आणि यानंतर मी यामध्ये
सगळे व्हेजिटेबल्स जे मी कापून घेतले ते ॲड करणार आहे. हे बघा, आता छान मसाले पण परतून झालेत. आता मी तुम्हाला सांगितलं या सगळ्या भाज्या ज्या मी चिरून घेतल्या होत्या त्या मी आता त्यात ॲड करते. आणि तुम्हाला भाज्या जास्त दिसत असतील तर म्हणून मी राईस कमी घेतले आणि व्हेजिटेबल्स हे जास्त घेतले. त्याने मसाले भात टेस्टी पण होतो आणि राईस थोडा कमी खाल्ला जातो, व्हेजिटेबल्स जास्त खाल्ले जातात म्हणून. आता मी सगळे हे व्हेजिटेबल्स यात ॲड करते. व्हेजिटेबल्स तुमच्या चॉईसनुसार घेऊ शकता, बट मसाले भातामध्ये वांगी, तोंडली, मटार, बटाटा हे सगळ्या गोष्टी असतातच. त्यामुळे तुम्ही त्या नक्की ॲड करा, कारण त्याने एक वेगळी चव येते. आता मी भाज्या पण छान अशा परतून घेते. तुम्हाला तिखट हवंय तेवढं तुम्ही ॲड करू शकता. आज सकाळीच मी शौर्याला म्हणजे माझ्या डॉटरला टिफिनसाठी इडली दिलेली, ती पण ढोकळ्याची इडली. त्याची पण लवकरच रेसिपी मी तुमच्याबरोबर नक्की शेअर करेन. हे बघा, मी छान असं आता भाजी सगळी परतून घेतलेली आहे. आता ह्याच्यावर मी थोडंसं मीठ ॲड करणार आहे. अगदी थोडंसं आधी करायचं. आणि तुम्ही किती सारखं मीठ घालताय, ॲड करताय तिथे फक्त लक्ष ठेवा. हे बघा, असं छान 2 मिनटं असंच ठेवायचं आहे आपल्याला. गॅस मीडियम ठेवा. बघा, आता आपल्याला यामध्ये यानंतर हे जे मी काजू भिजत ठेवलेले आहेत, अगदी 10 मिनिटासाठी ठेवले, तुम्ही नाही ठेवले तरी चालतील, पण मी थोडा वेळ ठेवले होते. आता ते मी यामध्ये ॲड करते. मसाले भातामध्ये काजू पण खूप छान लागतात. आता हे आपल्याला पुन्हा एकदा असं छान परतून घ्यायचं आहे. थोडं मीठ घातल्यामुळे ना थोडंसं पाणी सुटतं, पण आपल्याला काही जास्त वेळ नाही ठेवायचं आहे, थोडा वेळच. आता आपल्याला यामध्ये तांदूळ ॲड करायचा आहे, तो मी दाखवते तुम्हाला. हे बघा, यामध्ये मी आता तांदूळ ॲड केलेला आहे. ॲक्च्युली एका हाताने तांदूळ मला ॲड नसते करता आले, म्हणून मी तुम्हाला डायरेक्ट आता यात तांदूळ घालून दाखवला आहे. आणि हा आता छान आपल्याला असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर मी तुम्हाला जे सांगितलं होतं, गरम अख्खे मसाले आपण जे भाजून घेतले होते, ह्याची मी एक पावडर करून घेणार आहे, ते तुम्हाला दाखवते. आता पहिल्यांदा आपण हा भात म्हणजे हे तांदूळ व्हेजिटेबल्स बरोबर छान असं मिक्स करून घेऊया. आणि थोडं अगदी चवीला आपण नंतर मीठ ॲड करणार आहोत, ते मी तुम्हाला दाखवते. हे बघा, आपण तांदूळ आणि भाज्या सगळं मस्त एकत्र करून घेतलेलं आहे. आता आपल्याला यामध्ये पाणी ॲड करायचं आहे आणि मीठ ॲड करायचं आहे. आणि जो मी मसाला आता करून दाखवणार आहे तो ॲड करायचा आहे. तर मी तुम्हाला ते दाखवते. बघा, मी आता खलबत्त्यामध्ये हे सगळे मसाले घेतलेत. आता यात मी हे छान असं कुटून घेणार आहे आणि कुटून झाल्यावरती मी तुम्हाला दाखवते. हे बघा, जाडसरच आपल्याला ते कुटून घ्यायचं आहे. आता हा मसाला मी त्या राईसमध्ये आपल्या ॲड करणार आहे. चला, आता पुढची प्रोसेस दाखवते तुम्हाला. आता आपण यामध्ये मीठ ॲड करूया. आता चवीनुसारच करा. मगाशी आपण 2दा मीठ ॲड केलेलं आहे. आता मला वाटतं तेवढं मी माझ्या चवीनुसार यात मीठ ॲड केलेलं आहे. आणि जो मसाला आपण बनवून घेतला होता तो पण आता हा यात मी ॲड करणार आहे. आपण हा फ्रेशली केला आहे मसाला, त्याच्यामुळे ह्याची चव या मसाले भातामध्ये खूप छान येते. आणि आपल्याला यामध्ये थोडंसं तूप देखील टाकायचं आहे अगदी लास्टला. आधी मी हे मिक्स करते आणि त्यानंतर तुम्हाला दाखवते. हे बघा, आता यामध्ये मी जो मसाला टाकलेला तो पण व्यवस्थित असा मिक्स करून घेतला आहे. आणि आता आपल्याला यामध्ये थोडंसं तूप घालायचं, अगदी थोडंसं, चवीला फक्त.
आणि ते पण ऑप्शनल आहे, जर तुम्हाला तूप नसेल आवडत तर तुम्ही नाही घातलं तरी चालेल. हे बघा, मी अगदी एवढंसं यामध्ये तूप ॲड करणार आहे. आता हे पण छान असं आपल्याला यात मिक्स करून घ्यायचं आहे. आणि मी या भाताला 3-4 तरी शिट्या काढणार आहे, किंवा तुम्ही मॅक्झिमम 3 तरी काढा. तूप देखील आता व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपल्याला याला झाकण लावून 3-4 शिट्या काढायच्या आहेत. आता भात जेव्हा रेडी होईल तेव्हा तुम्हाला मी सर्व करून दाखवते. हे बघा, आपल्या आता 3-4 शिट्या झालेल्या आहेत. पण कुकर लगेच उघडायचा नाही आहे. कुकर आधी थंड होऊ द्या आणि त्यानंतर आपण उघडून बघूया. हे बघा फ्रेंड्स, आता आपला कुकर बऱ्यापैकी थंड झालेला आहे. आता आपण उघडून बघूया एक्झॅक्टली कसा आपला. वाव, हा बघा आपला छान असा मसाले भात रेडी आहे. मी थोडंसं तुम्हाला टर्न करून दाखवते. हे बघा, असा आपला राईस झाला पाहिजे. छान असा आपला हा राईस रेडी आहे. आता तुम्हाला मी सर्विंग करून दाखवते. हे बघा, आपला छान असा मसाले भात रेडी आहे. मी यामध्ये खूप सारे व्हेजिटेबल्स ॲड केलेल्या होत्या, त्यामुळे तो आणखीन टेम्पटिंग वाटतोय. तुम्हाला जर माझा हा मसाले भात, माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि अशा नवीन नवीन झटपट होणाऱ्या रेसिपी पाहण्यासाठी माझा चॅनल पाहत राहा. आणि आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत बाय बाय.